नाश्त्यासाठी काहीतरी पौष्टिक पाहिजे ना. नाचणीच्या पिठाचे आज मी इथे अप्पे बनवते. बनवायला एकदम सोपे आहेत आणि खूप पौष्टिक होतील. मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता किंवा नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये काहीतरी हलकं फुलकं खायचे तेव्हा हे तुम्ही अप्पे लगेच बनवू शकता. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. यासाठी मी इथे 3 प्रकारची पिठं घेतली आहेत. सगळ्यात आधी नाचणीचं पीठ, बेसन आणि तांदळाचं पीठ. 1 कप नाचणीचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच कपने अर्धा कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. 2 साधे चमचे बेसन घालायचे. यामध्ये अर्धा कप मी दही घालतीये. जर तुमच्याकडे ताक असेल तर 1 कप ताक वापरलं तरी चालेल किंवा अर्धा कप दही असेल तर. आता हे दही घालायचं. यामध्ये 1 कप पाणी घालतीये मी सुरुवातीला आणि हे सगळं मिक्स करून घेते. लगेच जास्ती पाणी घालत नाहीये, फक्त 1 कप पाणी घातलं आणि हे मिक्स करून घेते. यामध्ये गुठळ्या वगैरे राहता कामा नये. सगळं चांगलं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. अजून 1 कप पाणी मी यामध्ये घातलंय. बऱ्याचदा हे पाण्याचं प्रमाण पिठावरती देखील अवलंबून असतं. कशा पद्धतीचं पीठ आहे त्यानुसार पाणी कमी जास्ती लागू शकतं. त्यामुळे एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालायचं आहे. हे जे आप्पे आहेत अतिशय मस्त लागतात. कितीही वेळ तुम्ही ठेवलेत तरी त्याचं जे वरचं कोटिंग आहे ते मस्त कुरकुरीत होतं. हे पीठ मी तयार केले. आता हे भिजायला 2 तास बाजूला ठेवायचं आहे. 2 तास मी हे पीठ भिजवून घेतले. आता यामध्ये कांदा, मिरची घालायची बारीक कापून घेतलेली, चवीपुरतं मीठ घालायचं आहे, कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला जर सकाळी आप्पे बनवायचे असतील तर रात्रभर हे पीठ भिजवत ठेवलं तरी चालेल. हे पीठ 2 तास भिजल्यानंतर चांगलं भिजलंय त्यामुळे हे थोडंसं दाटसर झालंय. आता यामध्ये अगदी थोडंसं मी पाणी घालते आणि हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी पौष्टिक होतात आप्पे, बनवायला सोपे आहेत. रात्री तुम्ही पीठ भिजवत ठेवलं तर सकाळची तेवढी घाई पण होणार नाही. पटकन तुम्ही हे बनवू शकता. अगदी परफेक्ट असं हे मिश्रण आता तयार झालं आहे. यामध्ये आता मी किंचितसा सोडा घालते. अगदी पाव चमचा. जर तुम्ही रात्री भिजवलं तर थोडासाच सोडा घाला, एवढा घालण्याची गरज नाही, पण सोडा घालावा लागेल जरी पीठ रात्री भिजवलं तरी. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. एका बाजूला आप्पे पात्र मी गरम व्हायला ठेवलं आहे. त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. यातलं तेल गरम झालं की मग यामध्ये जे बनवलेलं मिश्रण आहे ते घालायचं. आप्पे पात्रामध्ये हे मिश्रण घालत असताना अगोदर कडेला घालून घ्यायचं, कारण तिथे उष्णता उशिरा लागते, मधल्या बाजूला लवकर लागते. त्यामुळे मध्ये मी शेवटी घातलं. यावरती झाकण ठेवलं. मीडियम हीटवरती 2 मिनिटे एक बाजू आपल्याला चांगली भाजून घ्यायची. आता हे मी पलटून घेते. पलटत असताना मधले आप्पे पहिल्यांदा पलटून घ्यायचे, कारण मध्ये उष्णता लागते, ते मधले आप्पे लवकर भाजले जातात. हे पलटले की परत यावरती झाकण ठेवायचं नाही, हे असंच भाजून घ्यायचं आपल्याला. या स्टेजला तुम्ही जर यावरती झाकण ठेवलं तर हे आप्पे कुरकुरीत होत नाहीत, मऊ होतील. हे सगळे आप्पे व्यवस्थित छान भाजले गेलेत, मस्त जाळीदार दिसतायत चॉकलेटसारखे, पण खायला अप्रतिम असे लागतात. याचं जे वरचं कोटिंग आहे ते मस्त कुरकुरीत लागतं कितीही वेळ तुम्ही ठेवलं तरी. त्यामुळे तुम्ही डब्यामध्ये बिंदास्त हे आप्पे देऊ शकता. अप्रतिम चवीचे हे नाचणीच्या पिठाचे आप्पे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.